तर आजचं आमचं रानातलं काम बघा काय चालू आहे, भुईमुग खुरपायचं. भुईमुग आता खुरपायला आलाय. 2दा-3दा मामाने कोळपला, पण भरपूर गवत आले. लाल मुंग्या आम्हाला एवढ्या चावल्या आहेत, भरपूर चावल्यात. ह्या आमच्या 2 मावशी आलेल्या आहेत भुईमुग खुरपू लागायला. आणि तिकडचा पण खुरपायचा आहे. हा खुरपून झाला की तिकडचा नवीन आत्ता पेरलेला आहे, 2-3 दिवस झालं. आणि छान चालू आहे असं भुईमुग खुरपायचं काम. तिकडे आत्याने छान असं आणून ठेवली आहेत डबे आमचे झाडाखाली. तिकडे मामा बघा शेळ्या राखतायत, दारं धरली. आता शेळ्यांना तिथं रान रिकामं झाले, तुरीचं भरपूर खायलाय, मग आलेत घेऊन. आणि इकडे छान तुरीचं रान आमचं झालेलं, इकडं पण रिकामं बुचकड भरायचंय. लसूण बघा केवढा छान आलाय. लसणाची पात खूप छान लागते भाजीला आणि वास पण खूप छान येतोय. आम्ही दरवर्षी असा घरीच लसूण लावतो, म्हणजे वर्षभर लसूण घरी खायला होतो. असा एवढं लावायचा लसूण, तर असा छान लावलेला आहे सरीवर लसूण. आणि इकडे भोपळा बघा, दुधी भोपळ्याचं, इकडे सगळं दुधी भोपळा लावलेला आहे. आता इकडून बसतो म्हणजे पटपट पाता लागतील. चौगीला 4 साऱ्या आहेत, पण खूप गवत आले. धनुराज जास्त आहे इथं, धनुराज जास्त होता आधी. तिकडे छान अशी पपई आहे. तर लसूण कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही कसा लसूण लावता ते पण मला सांगा. आम्ही असा लावलाय साऱ्यावर. तर गवत आता खुरपता पण येत नाही, गवत काय एवढं नाही झालेलं. तर आता थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी होईल, मग जेवण करतो. तर कसा वाटला व्हिडिओ आमचा गावाकडचा, रानातलं काम करताना खुरपताना नक्की सांगा. आणि हे असे आमचे गावाकडचे व्हिडिओ कसे असतात ते पण नक्की सांगत जा. छान असं गावाकडचं वातावरण, सगळी हिरवळ.